तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात मज्जा युट्यूब चॅनल आणि मी आर्यन तुमचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, इथं आला आहे बिग बॉसचा वोटिंग ट्रेंड। कोण आहे शेवटी, कोण आहे पहिला आणि यावेळेस किती इविक्शन होणार, 1 2 3 की 4, ते पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो एकूण बिग बॉसच्या घरामध्ये एकूण 7 लोक नॉमिनेट झाले होते। ते आपण पहिले सांगितलं होतं, ते कुठं, तर ते तुम्हाला इंस्टाग्रामवर भेटून जाईल। इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका। मित्रांनो, आपण शेवटपासून सुरुवात करणार आहे। तर 7 नंबरवरती आहे ससा संस्कृती। ससा म्हणजे ससा असतो आणि तो किती मोठा दिसत असला तो कासवाला हरू शकत नाही, ही शोकांतिका आहे। आणि मित्रांनो, इथेच काही वाईल्ड कार्डची जी वाईल्डनेस आहे ते कुठेतरी दिसत नाही आहे। इथे सगळे वाईल्ड कार्ड जे आहे ते फिक्के फिक्के पडले आहे। संकेत होता आपण तो, पण आता काही एवढा दम नाही दिसत आहे। आता कॅप्टन्सी मध्ये त्याची एकदम नॉर्मल कॅप्टन्सी आहे, काही एकदम खास नाही आहे। आणि त्याच नंतर त्याच्या वरती आहे भाई सागर भाऊ कारंडे। यांना तसं गेम मध्ये काही इंटरेस्ट उरलेला नाही आहे आणि ते म्हणत असतात की मला आता घरी जायचं आहे, कारण की बाल्कनी सगळी गेली आहे आणि हेच बाल्कनीवाले काय करणार करत, म्हणून हे पण जाण्याच्या तयारीत आहे। तर त्यानंतर 5 नंबरवरती आहे मित्रांनो दीपाली सय्यद, ते आहे काटा ग्रुप मधली। पण यांचा गेम जो आहे ना, यांचा गेम पण इमोशनल फॅक्टरवर जास्त फिरत राहतो। त्याच नंतर भाऊ आहे 4 नंबरवरती आहे भाऊ रेवा कौरासे। आता बरेचसे लोक वोटिंग पोल दाखवत आहे की त्याच्यामध्ये रेवा ही 6 नंबरवरती आहे, पण मी सांगतो तुम्हाला की रेवाला पण चांगले वोट मिळत आहे। रेवा कौरासे आहे 4 नंबरवरती आणि तिचा जो आवाज आहे ना तो थोडा सॉफ्ट नेचर मध्ये आहे, म्हणून तिचा इम्पॅक्ट जो आहे तो पडत नाही। आणि राखी सारखी जास्त कल्ला करणारी जर असली तर तिच्या समोर आवाज फिक्का पडतो। पण त्याच्याशिवाय बाकीचे लोक जे आहे ते फुल सपोर्ट करत आहे रेवा कौरासेला। आणि आपल्या 3 नंबरवरती आहे भाऊ प्रभू शेळके। प्रभू शेळके, आता बरेचसे लोक म्हणत आहे की प्रभू शेळके काऊन आहे बिग बॉस मध्ये, हे तर तुम्हाला बिग बॉसच सांगू शकते, मी काय सांगू यार। त्याच वरती 2 नंबरवरती आहे विशाल भाऊ कोट्यान। विशाल भाऊचा गेम जो आहे तो मला पर्सनली आता ठीक वाटत आहे। पहिल्याच्या पेक्षा पहिले लय टॉक्सिकपणा होती, पण आता धीरे धीरे म्हणजे सर्वांना समजून सांगणे, मला वाटते की यावेळेस विशाल कॅप्टन बनावा। बाकीच्यांना जे आहे ते चान्स मिळाला आहे, फक्त विशाल जो आहे त्याला चान्स मिळत नाही आहे। तो सगळ्यांना घेऊन चालतो, तरी त्याला चान्स काही देत नाही लोक, एक चान्स दिला पाहिजे असं माझं म्हणणं आहे। आणि 1 नंबरवरती आहे वन अँड ओनली राकेश बापट। तर मित्रांनो, राकेश बापटचा एकच प्रॉब्लेम आहे की त्याला त्याच्या मनासारखी गोष्ट नाही झाली की तो टास्क उद्ध्वस्त करणार किंवा तो खेळणारच नाही, विनाकारण चिडचिड करणार। थोडीशी कमी करा राकेश बापट। आपल्याला थोडंसं मॅच्युअर दाखवायचं आहे ऑडियन्सला, असं नाही दाखवायचं की नाही आता यांच्याकडून होत नाही। तर तसं विशालला पण केलं होतं की मागचा टास्क ते हारत होते त्याने उद्ध्वस्त करून टाकला होता, ते पण गलतच आहे। मी त्याला पण सपोर्ट करत नाही आणि जो गलत करते मी त्याला गलतच म्हणतो, जे चांगले करते त्याला मी चांगलं म्हणतो। तर मित्रांनो, हा होता वोटिंग पोल। आता याच्यामधले डेंजर झोन मध्ये कोण कोण आहे, तर याच्यातले डेंजर झोन मध्ये आहे सागर कारंडे आहे, प्रभू शेळके आहे आणि दीपाली सय्यद। हे 3 लोक मला डेंजर झोन मध्ये सगळ्यात जास्त वाटत आहे, कारण की वाईल्ड कार्ड आले आहे, त्यांना सहसा चान्स ऍडव्हान्टेज असतो। आणि यावेळेस जे आहे ते 2 इविक्शन होणार आहे। आता बघूया कोणाकोणाचे होणार आहेत। आणि तुम्हाला सगळ्यात अपडेट पाहिजे असेल तर आपल्या इंस्टाग्रामला जॉईन करून घ्या आणि त्याला फॉलो करायला विसरू नका। तर मित्रांनो, इथे आले आहे तुमची रजा घेण्याची वेळ, तर पाहत राहा आणि हसत राहा। धन्यवाद। भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत पाहत राहा आणि हसत राहा। बाय बाय।